मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस मला छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे। तर संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी तयार झालेली आहे कारण मी जात आहे डीमार्टला। सकाळपासून ब्लॉग स्टार्ट नाही कारण त्याचं असं आहे की हॉलचं क्लिनिंग करत होते, त्याचबरोबर किचनचं क्लिनिंग करत होती आणि याआधीसुद्धा खूप वेळा तुमच्यासोबत क्लिनिंगचे ब्लॉग शेअर केलेले आहेत। सो त्यामुळे मी काही शूट केलं नाही आणि त्याचमुळे बिझी असल्यामुळे ब्लॉग काही स्टार्ट केला नाही आणि कालचा जो ब्लॉग आहे तो सुद्धा मला एडिट करायला वेळ मिळाला नाही, त्यामुळे आज ब्लॉगसुद्धा आलेला नाही आहे। सो आता मी जाते, जस्ट डीमार्टला पोहोचलेला आहोत आम्ही आणि हे येत आहेत। आम्ही आणि लोलू ह्यांची वाट बघत आहोत, बाईक लावत आहेत आणि आता पटपट सामान घेणार आहे। जवळ 1 तासाचं टार्गेट ठेवलं, 1 तासामध्ये सगळं सामान घेऊन निघून जायचं आहे कारण प्रज्ञेलासुद्धा ड्रॉप केलेलं आहे त्याच्या काकाकडे, त्यामुळे त्यालासुद्धा घ्यायचं आहे। तर चला पटपट सामान घेऊया। सो फायनली डीमार्टला पोहोचलेलो आहोत आणि जवळजवळ 2.5-3 महिन्यानंतर आम्ही डीमार्टला आलेलो आहोत। जसं की मी सांगितलं की डीमार्ट आमच्यापासून लांब आहे, त्यामुळे सहसा येणं होत नाही। 2-3 महिन्याचं सामान एकत्रच घेऊन जातो। तर इथे मी सगळे रेट चेक करत होते आधी, कारण आपलं जे किराणा असतं ते बजेटेड असतं। सो त्यामुळे सगळे रेट चेक करणं महत्त्वाचं आहे। जे डोळ्याला दिसेल ते लगेचच आपण घेतलं पाहिजे असं गरजेचं नाही, कारण कमी रेटमध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या वस्तू मिळतात। तर त्यासाठी रेट चेक करणं खूप महत्त्वाचं आहे। तर इथे मी चेक करत होते। बसलाय बघा कसा लोलो। तर लास्ट टाईम दिवाळीच्या आधी जेव्हा मी तांदूळ भरला होता तेव्हा तांदूळ खूपच महाग होता, तर यावेळेला बघितलं तर रेट चेक केलं तर तांदूळ खूप स्वस्त होता। त्यानंतर इथे हाणीसुद्धा घ्यायचं होतं मला, कारण नेहमी मी याचा यूज करते, सो ते सुद्धा संपलं होतं तर ते घेतलं। त्यानंतर किराणामध्ये मला खूप कमी सामान घ्यायचं होतं, बाकीच्या गोष्टी होत्या त्या जास्त घ्यायच्या होत्या आणि सगळं रेट एकंदरीत चेक केला ना तर यावेळेला जे डीमार्टचा सामानाचा रेट होता तर तो खूप कमी होता। इथे मी बघितलं आणि लोलूसुद्धा मला इथे हेल्प करत होता सगळं सामान घेण्यासाठी। बस सो सामान वगैरे घेऊन झालं आणि आता निघत आहोत आम्ही घरी जायला। इकडे मस्ती चला। सो डीमार्टमधून आलो, त्यानंतर मग जेवण वगैरे बनवलं आणि सगळं आवरावर करेपर्यंत खूप उशीर झाला, 11:30 होऊन गेलेले आहे आणि सकाळी पण क्लिनिंग वगैरे सगळं केलं, त्यामुळे प्रचंड थकल्यासारखं झालं आहे। सो डीमार्टचं काय सामान वगैरे आणलं किंवा या महिन्याच्या किराणामध्ये काय काय बदल केला आहे सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत, परंतु आजचा जो ब्लॉग आहे तो उद्या आपण कंटिन्यू करूया सकाळी आणि सगळं सकाळी तुमच्यासोबत शेअर। रात्री उशीर झाला त्यामुळे काही शक्य झालं नाही मला डीमार्टमधून काय काय ग्रोसरी वगैरे म्हणजे किराणा काय आणलेला आहे तुमच्यासोबत शेअर करता आला नाही, तर मी आता तुम्हाला दाखवते आणि या महिन्यात थोडेसे चेंजेससुद्धा केलेले आहेत आणि ते का केले ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। त्याचबरोबर ग्रोसरी भरतानाच्या काही टिप्ससुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। चला दाखवते मी काय काय आणलं तर हे 10 किलो मोगरा बासमती लूजमध्ये तांदूळ आणलेला आहे। तर गेल्या 6 महिन्यापासून लूजमध्ये तांदूळ आणायला लागलेली आहे। त्याच्या आधी इंडिया गेटचं आणायची मी पॅकेटमधलं। सो हा आणि तो तांदूळ सेमच आहे आणि इंडिया गेटचं पॅकेटमधलं जेव्हा तांदूळ तुम्ही घेता तर ते जवळजवळ 77 रुपये किलो पडतं, पण जर तुम्ही डीमार्टमधून घेतलं तर 70च्या आसपास मिळतं। पण तोच तांदूळ लूजमध्ये घेतला तर तुम्हाला तो 51 ते 52 kgमध्ये मिळतो, म्हणजे पर केजी 52 चार्ज आहे त्याचा। सो त्यामुळे हे घेतलेलं आहे। त्यानंतर इथे 4 केजीचा मी बिर्याणी राईस आणलेला आहे। तर हा 1 किलोचा मी इंडिया गेट आणलेला आहे, जो यापूर्वीसुद्धा मी नेहमी बिर्याणी राईसमध्ये हाच घेत होती, पण यावेळेला थोडे चेंजेस केलेले आहेत। तर हा 1 किलो आणलेला आहे। त्यानंतर हा जो राईस आहे तर हा 2 किलो घेतलेला आहे। त्यानंतर हा जो आहे डेली फिशचा हेरिटेज बासमती राईस तो 1 किलो घेतलेला, हा ट्राय करण्यासाठी आणले, म्हणजे हे तिन्ही पॅकेट जे आहेत ते ट्राय करण्यासाठी आणलेले आहेत। थोडे रिजनेबल रेटमध्ये सुद्धा होते आणि म्हटलं ठीक आहे आपण ट्रायसुद्धा करूया। तर हे एकावर एक फ्री होतं आणि ह्याचं काहीतरी 60-70 रुपीजला काहीतरी पर केजी होता। सो हे तिन्ही तांदूळ ट्राय करण्यासाठी आणलेले आहेत आणि हा तर मी ऑलवेज वापरते, हा तांदूळ बेस्ट आहे बिर्याणीसाठी। सो हे आणलेत आणि नेहमी 2 किलो घेते, तर यावेळेला 2 किलो जास्त घेतलेले आहेत। काय कारण त्याचं असं आहे की कोणते ना कोणते फंक्शन किंवा कार्यक्रम घरात असतात, त्यामुळे थोडंफार आपल्याला डिनरचा किंवा लंचचा प्लॅन असतो, त्यावेळेला मग अशा घरी जर आपण ऑलरेडी आणलेल्या असतील बासमती राईस तर उपयोगाला येतो, त्यामुळे मग हे 4 किलो ॲड केलेले आहेत।
तर डाळीमध्ये मूग डाळ आणलेली आहे, मसूर डाळ घेतलेली आहे, त्यानंतर तूर डाळ आहे आणि ही मिक्स डाळ आहे. तर डाळींमध्ये कोणते बदल केलेले आहेत, तर यावेळेला मूग डाळ जास्त घेतलेली आहे, तूर डाळ आहे त्याचं प्रमाण कमी केलेलं आहे, त्याचबरोबर मसूर डाळसुद्धा जास्त घेतलेली आहे आणि मिक्स डाळ जी आहे तर त्याचं एक पॅकेट ॲड केलेलं आहे अर्धा किलोचं. कारण फार वर्षापूर्वी मी मिक्स डाळ वगैरे घ्यायची, त्यानंतर मग बंद केली मी, कारण ह्याच डाळी मिक्स करून जेव्हा पण मला गरज लागायची किंवा करण्यासाठी, म्हणजे जसं की मिक्स डाळ किंवा मग दाल खिचडी वगैरे तर मिक्स करून घ्यायची. तर यावेळेला ना मी एक पॅकेट ॲड केलेलं आहे, कारण ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या डाळी जवळजवळ अवेलेबल असतात, सो त्यामुळे हे पॅकेट ॲड केलेलं आहे मी. आणि तूर डाळ कमी केलं त्याचं कारण असं आहे की तूर डाळ आपल्या हेल्थच्या हिशोबाने खूप जास्त चांगली नसते, त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण थोडंसं कमी करूया, कारण चेंजेस महत्त्वाचे आहेत. टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी चेंज केल्या पाहिजेत. तर हेल्थवाईज मी तूर डाळ जी आहे ती कमी केलेली आहे आणि मूग डाळ जास्त घेतलेली आहे, कारण मसूर आणि मूग डाळ खूप हेल्दी असते आणि पचायलासुद्धा हलकी असते. त्यानंतर इथे 1.5 किलोचे 2 पॅकेट्स घेतलेले आहेत मी साखरेचे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपल्याला गरज पडते तर आपण एक पॅकेट ओपन करू शकतो आणि दुसरं पॅकेट नंतर ओपन करू शकतो जेव्हा गरज पडेल. कारण जर एकत्रच 3 किलोची साखर आणली असती ना, तर एकदा ओपन केल्यानंतर कधी-कधी पाणी सुटतं आणि आपल्याकडे जारसुद्धा इतके मोठे नसतात की एकत्र साखर भरून त्याच्यामध्ये राहू शकते 3 किलो. कारण इतके मोठे जार्स आपण वापरत नाही डेली यूजला. सो त्यामुळे अशी आणलेली आहे आणि साखरसुद्धा या महिन्यात कमी केलेली आहे. 5 किलो वगैरे मी आणते, बट या महिन्यामध्ये मी 3च किलो आणलेली आहे. त्यानंतर इतर राहिलेला जो किराणा आहे त्याच्यात काय आणलेला आहे, तर त्याच्यामध्ये अर्धा किलोचे पोहे आणलेले आहेत, कारण लास्ट टाईमचे पोहे शिल्लक आहेत आणि दिवाळीतले पातळ पोहेसुद्धा शिल्लक आहेत, त्यामुळे खूप जास्त पोहे आणलेले नाहीत. आणि मसाल्यांमध्ये बोलाल तर फक्त 100 ग्रामची राई, त्यानंतर 100 ग्राम जिरं आणलेलं आहे आणि ह्या वेळेला धनिया पावडर जी आहे, धने पावडर ती मी रेडीमेड आणलेली आहे. दरवेळेला मी घरी बनवते, तर यावेळेला मी रेडीमेड आणलेली आहे. म्हटलं रेडीमेडसुद्धा एकदा वापरून बघूया, कारण इतका पण त्याचा वापर होत नाही माझ्याकडे, त्यामुळे अख्खे धन्याचं मोठं पॅकेट घेण्यापेक्षा मला वाटलं पावडर घेऊन एकदा यूज करून बघा. तर हे घेतलेलं आहे. त्यानंतर ओवा जवळजवळ संपत आला होता घरातला आणि ओवा हा मला डेली यूजमध्ये लागतोच, कारण आम्हाला सवय आहे सकाळी मॉर्निंगला कधी पोटात दुखत असेल किंवा मग थोडंसं पण अनइझी वगैरे वाटत असेल तर थोडंसं ओवा गरम पाण्यासोबत खातो आणि आम्ही सगळेच यूज करतो. आम्हाला सगळ्यांनाच आवडतं ते ओवा खाणं गरम पाण्यासोबत, कारण हेल्थवाईज खूप जास्त इफेक्टिव्हसुद्धा ठरतं. जेव्हा आपल्या पोटामध्ये थोडंसं अजीर्ण वगैरे झालं असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत ओव्याबद्दलच्या, की किती म्हणजे हेल्दी आहे ती गोष्ट. त्यानंतर इथे ह्या वेळेला एक वेगळं ॲड केलेलं आहे, इथे जे अख्खे मसाले आहेत तर त्याचं पॅकेट मी घेऊन आलेली आहे ह्यावेळेला. हे आधी मी पूर्वी कधीच आणलं नव्हतं, तर म्हटलं एकदा बघूया आपण आणून आणि ह्याचा काय वापर करणार आहे वगैरे तुम्हाला सांगेनच. त्यानंतर इथे टाटाची पाव किलोची पावडर आणलेली, कारण लास्ट जेव्हा सामान भरलं होतं तर त्याच्यामध्ये अर्धा किलोचे पॅकेट्स घेतले होते, तर ते खूप उरलेले आहे अजूनसुद्धा, तर तितकी गरज नव्हती, पण म्हटलं ठीक आहे आता जसं की आम्ही हे आता जवळजवळ 2-2.5 महिन्याचं सामान आहे, 2 महिन्याचं म्हणजे 2 महिने पूर्ण जातात, तर त्यावाईज म्हटलं संपल्यानंतर एंडिंगला प्रॉब्लेम होऊ नये, मग त्यासाठी आधीच पाव किलोची आणलेली आहे. त्यानंतर पापड पॅकेट, मिनी जे पापड पॅकेट आहे ते 2 आणले होते, रात्री एक यूज केला मी, म्हणजे ओपन केला यूज करण्यासाठी आणि हा एक आहे. त्यानंतर ह्या वेळेला प्युरोचं सॉल्ट आणलेलं आहे, रॉक सॉल्ट. याआधी म्हणजे आता जवळजवळ 1 वर्षभरापासूनच रॉक सॉल्ट वापरायला सुरुवात केलेली आहे मी आणि गेला जे सामान भरलं त्याच्यामध्ये पूर्णपणे व्हाईट सॉल्ट जे आहे ते स्किप केलं मी आणि रॉक सॉल्टच आणलेलं आहे आणि यावेळेलासुद्धा सेम केलेलं आहे. फक्त यावेळेला थोड्या वेगळ्या ब्रँडचं आणलेलं आहे, तर बघू हे पण सुद्धा वापरून बघते कसं आहे ते. तर इतकंच किराण्यामध्ये आणलेलं आहे, तर बाकीच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा शेअर करते. नंतर टॉयलेटरीज आयटममध्ये काय काय आणलेलं आहे, तर हे साबण आहेत, किचनच्या टॉवेल्स वगैरे धुण्यासाठी वॉश करण्यासाठी लागतात आणि ते वगैरे लोळेने ओपन करून ठेवलेलं आहे. त्यानंतर हे सुद्धा सेम मला कधी कपडे भिजत घालायचे असतील की जी आणलेली आहे. त्यानंतर इथे हँडवॉश घेतलेला आहे, हँडवॉशचा वापर आम्ही जितका होईल तितका कमी करतो, त्यामुळे तो आणलेला आहे. कम्फर्टचं सुद्धा ह्यावेळेला छोटं पॅकेट घेतलेलं आहे. त्यानंतर हे स्क्रॉच ब्राईट आहे, स्क्रब आहे सॉरी, आणि त्यानंतर इथे भांड्यांचे जे साबण आहेत
तर जे मी नेहमी एक्सो वगैरे आणते किंवा रिफ्लेक्टचे डब्बे आणते, तर यावेळेला मी डब्बे स्किप करून असं साबण आणलेला आहे. त्यानंतर इथे क्लोजअप आणलेला आहे आणि यावेळेला लिक्विड विम लिक्विड नेहमी आणते, तर यावेळेला गिफीचं आणलेलं आहे. बघूया, हे सुद्धा ट्राय करून बघणार आहे. आणि नेहमीप्रमाणे जे एरियल मशीनसाठी लागणारं लिक्विड ते सुद्धा 2 लिटर आणलेलं आहे. सो इथं हाईड अँड सीचं बिस्किट प्रज्ञाचं आवडतं. त्यानंतर हे चॉकलेट्स आणलेले आहेत कारण त्याचा बड्डे आहे, सो त्यासाठी आणलेले आहे. त्यानंतर हे माझं आवडतं, मला खूप आवडतात या चिक्क्या, तर माझ्यासाठी आणलेले आहेत. त्यानंतर हे सुद्धा माझं आवडतं आवळा कँडी आहे, ती सुद्धा मला आवडते आणि स्वस्तात होती त्यामुळे म्हटलं घेतलेली आहे. त्यानंतर फेस वॉश घेतलेला आहे. तर मला निव्याचा फेस वॉश मिळाला नाही, जो मी टर्मरिकचा यूज करते. आणि माझा जो द डर्माकोचा होता तर तो फिनिश झालेला आहे ऑलमोस्ट, आणि मी ऑर्डर करायलासुद्धा विसरले. त्यामुळे तात्पुरतं यूज करण्यासाठी हे आणलेलं आहे. मी कमीत कमीच फेस वॉश वापरते कारण मला जास्त आवडत नाही. त्यानंतर हे निव्याचं बॉडी मिल्क आणलेलं आहे, म्हणजे जे मॉइश्चरायझर आहे. तर गेल्या वर्षी इतकाच डबा आणला होता, तर तो मी वर्षभर जवळजवळ वापरला, तर तो संपत आलेला आहे. आणि म्हणजे आधीमध्ये दुसरेसुद्धा यूज करते मी, जे आहेत छोट्या डब्यांमध्ये वगैरे, तर त्यामुळे वर्षभर पुरतं. तर हे आणलेलं आहे. त्यानंतर तूप जे होतं ते गेल्या वेळेचं आहे खूप जास्त प्रमाणात, त्यामुळे हे थोडंसंच आणलेलं आहे. आणि त्याचं रिझनही आहे की मला काही गोष्टी बनवायच्या, तर त्यासाठी आणलेलं आहे. त्यानंतर हे पण संपलं होतं मध जे आहे ते, तर ते सुद्धा आणलेलं आहे. आणि यावेळेला मी ना सफोलाचं आणलेलं आहे, नेहमी पतंजलीचं घेते, त्यावेळेला सफोलाचं म्हटलं बघूया ट्राय करून, आणि रिजनेबल रेटमध्ये होते त्यामुळे म्हटलं ट्राय करून बघूया. त्यानंतर ह्याच्यामध्ये एक ॲड केलेली आहे च्यवनप्रकाश. आधी ना म्हणजे जवळजवळ आम्ही आत्ता मला वाटतं दीड पावणे 2 वर्ष झाले असेल ते हे स्किप केलं होतं च्यवनप्रकाश खायचं. आणि यापूर्वी आम्ही अगदी खूपच म्हणजे खायचो. माझे मिस्टर तर अगदी लहानपणापासून च्यवनप्रकाश खातात, आणि मी सुद्धा लग्नानंतर खात होती. आत्ता जस्ट दीड पावणे 2 वर्षापासून स्किप झालेलं आहे, त्यासाठी हे एक ॲड केलेलं आहे. त्यानंतर ह्यांना होतं हे सॉल्टेड बदाम, त्यांना खूप आवडतात, तर ते घेतलेलं आहे त्यांनी. त्यानंतर इथे ड्रायफ्रूट्स आहेत, जसं की पिस्ता घेतलेला आहे, इथे मखाणा घेतलेला आहे, आणि इथे अक्रोड आहे. त्यानंतर इथे मेथी दाणे घेतलेले आहेत, डिंक घेतलेला आहे, हे हिंग आहे, आणि हे बोर्नव्हिटा प्रज्ञेसाठी. डब्बा मी घेत नाही कारण डब्बा जर घेतला ना त्याला हवा लागली थोडी जरी तर पूर्ण खडा होतो, आणि मग ते फेकून द्यावं लागतं, कारण किती वितळून देण्याचा प्रयत्न केला तर ते वितळत नाही, आणि एकतर प्रज्ञेला आवडत नाही, त्यामुळे मग मी हेच घेतलेलं आहे, ते स्किप केलेलं आहे. त्यानंतर इथे लोलोनी काय काय गोष्टी टाकल्या होत्या ज्या मी घेतल्या नाही आहेत, पण त्याने त्यानंतर हे चॉकलेट, हे सुद्धा लोलोनी घेतलं होतं, तर ते आहे. त्यानंतर हे आटा मॅगी घेतलेला आहे, तर मॅगी मी आणत नाही, पण आता हल्ली कधी असं मुलांना खूप हट्ट करतात, आणि मग त्यांना ती नॉर्मल मैद्याची मॅगी देण्यापेक्षा वाटतं की व्हेज आटा मॅगी दिलेली जास्त बेटर आहे, कारण याच्यामध्ये मैद्याचं प्रमाण जे आहे ते कमी असतं. तर त्यामुळे हे एक पॅकेट आणलेलं आहे, अगदी खूप कमी प्रमाणात देते मी कधीतरी ते पण. त्यानंतर इथे जे आहे ते काजू घेतलेले आहे, आणि मुलांसाठी मुरमुरासुद्धा दिला आहे. माझी खरेदी होती डीमार्टची, तर यामध्ये कडधान्य नाही आहे. त्याचं कारण असं आहे की लास्ट जेव्हा सामान भरलं होतं त्यामध्ये कडधान्याचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे त्या आहेत बऱ्यापैकी, आणि आपल्या हिरव्या भाज्यासुद्धा होतं खाणं. त्याचबरोबर नॉनव्हेजचे 2 वार असतात, त्यामुळे इतकं काही कडधान्य लागत नाही, त्यामुळे ते स्किप केलेले आहेत. आणि बाकी साऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी आणलेल्या नाहीत, रिपीट केलेल्या नाहीत. फक्त माझं ड्रायफ्रूट्सचं जे स्टॉक होता तो जवळजवळ संपत आला होता, तर त्याच्यासाठी मग मी या महिन्यात जास्त घेतलेलं आहे, आणि काही काही नवीन गोष्टीसुद्धा ॲड केलेल्या आहेत. जसं चेंजेस गरजेचं आहे, तर मी थोडेफार चेंजेस केलेले आहेत. आणि बाकी जसं की गहू किंवा मग भाकरीसाठी लागणारं पीठ, जसं की ज्वारी, बाजरी वगैरे, नाचणी, या सगळ्या गोष्टी मला जशा लागतात तर किराण्यामधून मी घेते. इथे सगळं सामानसुद्धा मी आता भरायला घेतलेलं आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. डीमार्ट शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा, आणि माझ्या टिप्ससुद्धा कशा वाटल्या हे सुद्धा नक्की सांगा. चला मग आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते. पुन्हा एक छानशा व्हिडिओसहित तुमच्यासमोर हजर राहते. तोपर्यंत मस्त खा आणि स्वतःची काळजी घ्या.